मला मीडियाशी घेण्याने मला सस्पेंड केलं. मी लालूचे गाड्या उचलीन, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणारे मला सस्पेंड करायचं करू शकता. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमादरम्यान राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी एक अनपेक्षित प्रकार घडलाय. भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही असा सवाल उपस्थित करणाऱ्या वनविभागातील महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी तात्काळ बाजूला केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित नागरिक आणि पाहुण्यांमध्ये या प्रकाराबाबत विविध प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या. काहींनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली असून तर काहींनी कार्यक्रमाची शिस्त राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं मत व्यक्त केलंय. दरम्यान या घटनेनंतर लोकशाहीत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय. सोशल मीडियावरही या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून अद्याप या घटनेबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. बाबासाहेबांचं नाव आहे, तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची त्यांची चूक पत्रात घ्यावी. आता राहू दे, जसं तसंच राहू दे. मला मीडियाशी घेण्याने मला सस्पेंड केलं. मी लालूचे गाड्या उपसीन, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणारे मला सस्पेंड करायचं करू शकता. मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेट नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानात उरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? अरे माझी गाडी असेल ना रे, ट्रॅफिकची गाडी आण रे. नाव सांगा. सांगितलं पाहिजे ना, सांगायला पाहिजे. माईक मागत होते पण त्यांना दिलं. वर्दीवर मतदान करू शकतो, माईक दिला नाही गेला ना त्यांना. मॅडम ती स्वतः एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.